तर काय सांगाल वाकडा परिसरामध्ये एक हुंडाबळीचं प्रकरण समोर येतं, नक्की घटना काय? एका विवाहितेनं आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येते. एक 42 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही BNS कलम 108, BNS कलम 85 आणि 3-5 अशा कलमाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेले व्यक्ती कोण कोण आहेत, त्या विवाहित महिलेशी त्यांचं काय नातं होतं आणि त्यांच्यावरती नेमके काय काय आरोप आहेत? अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या मृतकाची सासू, मृतकाचे सासरे, मृतकाचा दीर आणि मृतकाचा नवरा असे 4 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ करणे अशा प्रकारचे तक्रारी आहेत. हुंडाबळीची कलम लावलेली आहेत, आपण छळवणुकीची लावलेली आहे. तर काय जाच होता, काय फिर्यादी म्हटलं आणि काय तपास त्या दृष्टीने करणार? फिर्यादीच्या तक्रारीनुसार फिर्यादीने सांगितलेलं आहे की त्यांच्या बहिणीला त्याच्या बहिणीच्या सासरचे लोक आर्थिक मागणीसाठी छळवणूक करत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांचे, मृतकाच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हिस्सा मिळावा म्हणून त्रास देत होते अशी तक्रार आहे. त्याच्या अनुषंगाने फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. महिलाच्या कुटुंबियांनी असंही म्हटलेलं आहे की घातपाताची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास करतो. तर विसेरा राखला गेलाय का काय? हो, या घटनेमध्ये विसेरा राखून ठेवलेला आहे. PM रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण गोष्टीचा उलगडा होईल आणि ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याप्रमाणे गुन्ह्यात कलमांची सुद्धा वाढ होईल. सर, आत्महत्या झाली त्यावेळेला नेमकं काय काय त्या ठिकाणी घडलं? म्हणजे घराचं दार उघडं होतं त्यात आत्महत्या करत असताना आणि त्यावेळेला घरात कोण कोण होतं आणि ते कुठल्या ठिकाणी होते? कारण घटना मध्यरात्री 12:30-1च्या दरम्यानची. हो, जेव्हा घटना घडली तेव्हा हे सर्व आरोपी घरातच होते. विवाहितेने तिचे स्वतःच्या बेडरूममध्ये आत्महत्या केलेली आहे आणि जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा घटनास्थळावरचा दरवाजा उघडा होता. तर त्यामुळं काही घातपात झाला असेल आणि त्यांचा संशय आहे की आत्महत्या नाही तर हत्याचा आहे. हो, संशय आपल्याला बळावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तक्रारदारांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या प्रत्येक शंकेवर बारकाईने तपास सुरू आहे. तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या गोष्टीप्रमाणे कलमवाढ होईल आणि गुन्ह्याचा तपास त्या दृष्टीने प्रगतीपथावर राहील.